असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। त्याला काय नाही, तो असं आहे ना जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? लोक काम करतात। तुझी हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी, काय बोलायचं आहे?